नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे. मंत्री उदय सामंत दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. निवृत्ती. वृषाली, आपण पाहतोय की मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 8 वाजता मंत्री उदय सामंत जे आहे ते शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यात 22 फेब्रुवारी रोजी उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळेस देखील राजकीय देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती होती. परंतु त्यावेळेस एक निमित्त होतं की मराठी भाषा दिन आला होता आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी उदय सामंत जे आहेत ते शिवतीर्थावरती आले होते. परंतु आज राजकीय भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर ह्या भेटीला महत्त्व दिलं जात आहे. कारण की थोड्या दिवसापूर्वी गुढीपाडवा मेळावा झाला आणि त्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाषण करत असताना राज ठाकरेंनी अनेक विषयांवरती आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर खरं तर उदय सामंत यांनी महायुतीतील खरं तर बड्या नेत्याची पहिलीच भेट जी आहे ते राज ठाकरेंसोबत होते. आगामी महानगरपालिकेच्या संदर्भात जे आहे ते चर्चा करण्यासाठी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिंदेच्या शिवसेनेकडून उदय सामंत हे महानगरपालिकेच्या दृष्टीने वारंवार चर्चा करत असल्याची माहिती जी आहे ती माहिती देखील सूत्रांनी दिली. आपण जर पाहायला गेलं तर उदय सामंत हे जे आहेत ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक विश्वासू नेते आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत. त्याच्यामुळे वारंवार जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या भेटीच्या दरम्यान मनसेचे अनेक नेते जे आहेत ते देखील उपस्थित आहेत. स्वतः संदीप देशपांडे जे मुंबई शहर अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यासोबतच अभिजित पानसे, अमेय खोपकर हे देखील या भेटी दरम्यान जे आहे ते शिवतीर्थ निवासस्थानी आहेत. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जेव्हा 22 फेब्रुवारी रोजी भेट झाली होती तेव्हा देखील राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती होती. त्याच्यामुळे आज नक्की राजकीय चर्चा काय होते, आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने नक्की काय काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. गेल्या अर्ध्या तासापासून उदय सामंत जे आहे ते शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर उदय सामंत बाहेर आल्यानंतर नक्की काय प्रतिक्रिया देतात आणि कशावरती भेट झाली याची काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. वृषाली. नक्कीच धन्यवाद निवृत्ती. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.